साहेबांनी बोलत असताना भावाच्या बद्दल उल्लेख केला. कुणाचा भाव 3000 आहे, कुणाचा 3100, कुणाचा 3200. मी ज्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेंबर आहे, मी 3450 रुपये उसाला भाव दिला. किती? 3450 रुपये. अरे म्हणते मी काय करू, माझ्याकडे तिकडे शेती कर. त्यामध्ये माझा शेजारी एक सहकारी कारखाना आहे सोमेश्वर, त्याचा भाव 3400. मित्रांनो, आधुनिक पद्धतीने शेती केली. आता आम्ही शेतीमध्ये जसं AI चा वापर करतो, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा, तसं आता साखर कारखान्यामध्ये देखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जगात आता सर्व क्षेत्रामध्ये ते सुरू झालेलं आहे. तुम्हाला ऐकायला कदाचित वेगळं वाटेल, परंतु मुरीकरांनो, हे आपल्याला करावं लागेल. त्या रस्त्याने आम्ही तुम्हाला घेऊन जायचं ठरवलंय. जी मुलं पुढे येतील, नवी पिढी पुढे येईल, त्यांना आम्ही ते प्रशिक्षण देऊ. त्यांना आमचे कृषी विभाग ते माहिती देईल. त्याबद्दल आपण काळजी करू नका. परंतु आता इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही यंदाच्या वर्षी 50,000 शेतकऱ्यांना 1,00,000 एकर क्षेत्राला त्याचा फायदा देण्याचं ठरवलेलं आहे. 500 कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. होतं काय, कारण उद्याच्या लोकांच्या वेगवेगळ्या मागण्या येतात, परंतु त्यांनी तयार केलेल्या मालालाच योग्य भाव मिळाला, योग्य दर मिळाला आणि उत्पादन त्याचं वाढलं आणि उत्पादन खर्च कमी झाला. मी आता माझं टनेज निघत होतो साधारण 60, 65, 70 पर्यंत. मी आता यंदा AI चा वापर करून ऊसाची लागवड केलेली आहे. मला खात्री आहे की साधारण माझा 100 टनाच्या पुढच्या वर्षी ऊस निघेल. मी जरूर तुमच्यातले काही लोक आले तर मी तुम्हाला दाखवेन की कशा पद्धतीचा तो ऊस आहे. म्हणजे मी जे तुम्हाला सांगतोय ते मी माझ्या शेतात पहिलं केलेलं आहे आणि मग तुम्हाला सांगायला आलेलं. मी भावाचा प्रतापरावांनी काढलं, मी नाही काढलं. पण त्यांनी काढलं, मला सांगावं लागलं की माझा भाव 3450 रुपये निघालेला. त्याच्यावर जे आहे खरं ते मी सांगणार ना. मग आम्ही जर करू शकतो तर आपली इतकी लोक काय करू शकत नाही? काय अडचण आहे त्यामध्ये? तुम्हाला पाणी आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.